मॅट्रायसेस स्टार्ट करणार आहोत. तर मॅट्रायसेसचं मी ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितलं होतं की मॅट्रायसेस काय असतं की एखादं पर्टिक्युलर एलिमेंट फाइंड आउट करायसाठी आपण रो आणि कॉलमचा यूज करतो. त्याचे ॲप्लिकेशन्स वेगवेगळे आहेत है ना. तर आज आपण बघूया ह्याचे न्यूमेरिकल्स कसे असतात. तर डायरेक्ट न्यूमेरिकल पासून स्टार्ट करूया, मग टाइप्स ऑफ मॅट्रायसेस बघणार आहोत आपण. पण चला एक बेसिक आयडिया म्हणून. तर तुम्हाला रो इंटू कॉलम माहिती आहे, त्याची ऑर्डर काय असते. रो इंटू कॉलम, फर्स्ट डिजिट शो करतो रो आणि सेकंड डिजिट शो करतो कॉलम, बरोबर आहे. तर रो इंटू कॉलम हे असतं. तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इज 8. फाइंड डिफरंट पॉसिबल ऑर्डर. 8 जर असेल तर याची ऑर्डर कोणकोणती असू शकते. चला स्टार्ट करूया. बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स 8 दिले आहेत. एलिमेंट्स 8 दिले आहेत. काय दिले आहे? एलिमेंट्स 8 दिले आहेत. तर आपल्याला विचारलंय की त्याची पॉसिबल ऑर्डर कोणकोणती राहू शकते. तर मी 8 चे फॅक्टर्स काढतो. 8 चे फॅक्टर्स काढतो. 8 चे फॅक्टर्स ऑफ 8 1 आहे, 2 आहे, 3 नाही आहे, 4 आहे आणि मग 8 आहे. हे फॅक्टर्स आहेत. तुम्ही असं मॅन्युअली करू शकता किंवा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो त्यांनी करू शकता. तर हां, तर याचे येईल एलिमेंट 8 आले पाहिजे. तर पॉसिबल ऑर्डर्स येईल 1 8, एक रो 8 कॉलम्स किंवा 8 रो 1 कॉलम, म्हणजे हे घ्यावे लागेल. ठीक आहे. तेव्हा कुठे 8 एलिमेंट्स येतील, 8 एलिमेंट्स येतील. दुसरं 2, 4, 2 रोज 4 कॉलम्स और 4 रोज 2 कॉलम्स. या पॉसिबल ऑर्डर्स येतील. ठीक आहे. ठीक आहे. गुड मॉर्निंग गणेश, अक्षय, निलेश. ठीक आहे. तर आपण याच्या प्रमाणे ऑर्डर्स फाइंड आउट करू शकतो की नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स जर 8 दिले आहेत, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स दिले आहेत, तर त्याचे फॅक्टर्स काढायचे आणि हे करायचं. ही मेथड 1 आहे बेटा, आपली मेथड 1 आहे. कारण की मेथड 2 सांगणे आवश्यक आहे तुम्हाला. मेथड 2 यासाठी सांगणे आवश्यक आहे की नंबर इतका सिंपल थोडीच देणार आहे 8 सारखा. 8 पटपट आपण काढून घेतलं. मोठा जर असला तर काय करायचं, मेथड 2 यूज करायची. म्हणजे मोठा नंबर असला तर तिथे काय कराल, तिथे असे फाइंड आउट थोडीच करणार आहे. तर मेथड 2, तर फॅक्टर्स ऑफ 8, इथे काय करायचं, इथले फॅक्टर्स पहा कसे काढतोय मी. इथल्या फॅक्टर्स मध्ये 1 आणि 8, म्हणजे तो नंबर, जो नंबर दिलाय तो आणि 1 हे एलिमिनेट करून टाकायचे. हे फॅक्टर्सने लिहायचे. दुसरे फॅक्टर्स लिहायचे. दुसरे फॅक्टर्स कोणकोणते आहे, 2 इंटू 4. ठीक आहे. 2 इंटू 4 म्हणजे 8 होत आहे. 2 आणि 4 हे फॅक्टर्स झाले त्याचे. बरं, तर आपण काय लिहायचं, ऑर्डर्स इज इक्वल टू, पॉसिबल ऑर्डर्स इज इक्वल टू, याला म्हणायचं पी, याला म्हणायचं क्यू. पी प्लस 1 आणि क्यू प्लस 1. म्हणजे या पी ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे 2 1 टाइम्स आला आहे ना. हा असतो पी आणि क्यू, हा असतो पी आणि हा असतो क्यू. तर तसं करण्यापेक्षा आपण 4 करण्यापेक्षा असंही करू शकतो. तर मी तुम्हाला अजून सिंपल करून देतो. 2 चे 2 क्यूब करून टाकू आपण, कारण की 2 इंटू 4च आहे ना, 2 क्यूब येऊन राहिले. तर पी ची व्हॅल्यू होईल हिअर पी इज इक्वल टू 3. तर पी प्लस 1 येईल. तर 3 प्लस 1, तर टोटल आले 4 फॅक्टर्स येऊन राहिले. तर 4 ऑर्डर्स येऊन राहिले, 1 2 3 आणि 4. इथे मॅन्युअली पॉसिबल आहे म्हणून आहे ना.
तर फाइंड डिफरंट पॉसिबल ऑर्डर्स, तर तिथे मॅन्युअली कुठे कुठे डिफिकल्ट राहील. तर डिफिकल्ट जर राहिलं तर आपण काय करू, याचे फॅक्टर्स काढू, म्हणजे प्राईम फॅक्टर्स. काय काढू, प्राईम फॅक्टर्स. आणि प्राईम फॅक्टर इथे नाही काढल्या, इथे आपण हेच काढले, नुसते फॅक्टर्स काढले. इथे काय करत असतो, मेथड 2 मध्ये प्राईम फॅक्टर्स काढत असतो. काय काढत असतो, प्राईम फॅक्टर्स. आणि प्राईम फॅक्टर्स काढले की त्याला नाव देतो पी, म्हणजे ते 2 3 टाइम्स आहे, तर पी ची व्हॅल्यू झाली 3. जर इथे अजून जर असतं सपोज 3 क्यूब, तर क्यू ची व्हॅल्यू झाली असती 3, आणि हे आलं असतं पी प्लस 1 इंटू क्यू प्लस 1. हे लक्षात ठेवाल, ही मेथड असते. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, बघू आता दुसरा न्यूमेरिकल. याच्याने आन्सर 4 आलं होतं. 360 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स इज 360. आता करत बसाल का तुम्ही 1 मग 2 इंटू 180 असं करत बसाल का, नाही. याचे फॅक्टर्स काढायचे, प्राईम फॅक्टर्स. काय काढायचे, प्राईम फॅक्टर्स. फॉर्म्युला डायरेक्ट, हा महत्वाचा आहे. प्राईम फॅक्टर्स ऑफ 360 किती येतात, 2. आपण इकडे असं करून बघू ना, सगळ्यात पहिले 2 नी डिवाइड केलं. ठीक आहे, तर 180 राहिले है ना, 180 राहिले. मग पुन्हा 2 नी, तर 90 राहिले. 90 पुन्हा 2 नी, तर 45 राहिले. 45 राहिले, तर मग 2 नी जात नाही, 3 नी, तर 15 राहिले. पुन्हा 3 नी, तर 5 राहिलं, झालं, असं मिळालं. ठीक आहे, करायची गरज नाही, आपण तिथच्या तिथेच मल्टिप्लाय करून टाकलं. अच्छा, तर आता काय आलं, हे 2 क्यूब इंटू 3 स्क्वेअर इंटू 5 टू द पॉवर 1. तर पी ची व्हॅल्यू काय झाली, ही झाली तुमची पी ची व्हॅल्यू, पी ही झाली क्यू, आणि ही झाली आर. जितके जास्त असेल पी क्यू आर एस, तर आपण पॉसिबल ऑर्डर्स काय येईल लक्षात ठेवा, फॉर्म्युला पॉसिबल ऑर्डर्स इज इक्वल टू येईल पी प्लस 1 क्यू प्लस 1 आर प्लस 1. म्हणजेच 3 प्लस 1 2 प्लस 1 1 प्लस 1, 4 इंटू 3 इंटू 2 24. पॉसिबल ऑर्डर्स किती झाले, 24. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पी प्लस 1 प्राईम फॅक्टर्स काढायचे. ठीक आहे, प्राईम फॅक्टर्स काढले की पी ही पी ची व्हॅल्यू असते, ही क्यू ची असते, ही आर ची असते. अजून असलं तर एस देऊन द्यायचं, टी देऊन द्यायचं, जितके जास्त फॅक्टर्स असेल. ठीक आहे, नेक्स्ट कंस्ट्रक्ट द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. 3/2 3/2 चे मॅट्रिक्स कंस्ट्रक्ट करायचे, म्हणजे 3 रोज अशी काहीतरी येईल. आणि A11 A12 A21 A22 हे लक्षात घ्या, नाहीतर A23 A31 A32 हे असं असते. हा, नाहीतर काय होईल, तुम्ही 3/2 ची मॅट्रिक्स अशी लिहाल, 3 रोजच्या ऐवजी 2 रोज लिहाल असे, असं नाही आहे, चुकून नाही. ठीक आहे, चला करूया. तर A11 एलिमेंट काय येईल, A11 आय ची व्हॅल्यू किती झाली 1, जे ची व्हॅल्यू किती झाली 1, तर इथं लिहू 1 मायनस 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 1 अपॉन 2 अपॉन 2. ठीक आहे, तर हे आलं आन्सर 1/2. 1 मायनस 2 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1/2, आणि मॉड दिलाय तर पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह कुठेच नाही येणार, हे मॉड आहे. ठीक आहे, हा मॉड आहे.
A12 तर हे येईल, बस व्हॅल्यू पुट करत जायच्या. 1 आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2 अपॉन 2. अच्छा, तर हे येईल 1 - 4 -3 म्हणजे 3/2. A21 2 - 2 × 1 अपॉन 2. तर हे आन्सर येईल 2 - 2 0. अच्छा 0 येईल. A22 हे येईल 2 - 2 × 2 अपॉन 2. तर हे येईल 2 - 4 आहे ना. तर 2 - 4 म्हणजे -2 मायनस, तर हे येईल 1. अच्छा, A31 काय येईल 3 2 - 2 × 1 अपॉन 2. हे येऊन राहिलं 1/2. आणि A32 आय ची व्हॅल्यू 3, जे ची व्हॅल्यू 2. 3 - 2 × 2. ठीक आहे, अपॉन 2. तर हे पण 1/2 येऊन राहिलं. 3 - 2 1/2. तर आपलं मॅट्रिक्स झाली बेटा 1/2 3/2 0 1 आणि 1/2 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघून घ्या. ठीक आहे, बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट न्यूमेरिकल पाहू. प्रॉपर्टीज पाहू आता आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत. ठीक आहे, क्लिअर बेटा. डेफिनेशन ठीक आहे बेटा. तर डेफिनेशन्स बघूया आपण. रो मॅट्रिक्स कशाला म्हटलं आता आपण बघितलंच आहे. तर रो मॅट्रिक्स सिंगल रो असतो त्याला रो मॅट्रिक्स म्हणतात. आणि कॉलम मॅट्रिक्स आपण पटापट बघू. कॉलम मॅट्रिक्स ज्याच्यात सिंगल कॉलम असतो. रो किती असू द्या, सिंगल कॉलम. ठीक आहे, सिंगल कॉलम ज्यात असतो त्याला सिंगल कॉलम मॅट्रिक्स म्हणते. हे 2 आहे ना. फर्स्ट रो मॅट्रिक्स बघितली. थर्ड पटापट बघू. झिरो मॅट्रिक्स कशाला म्हणतात. झिरो मॅट्रिक्स ज्याच्यात ऑल एलिमेंट्स काय असतात. हे बघा इथे रो मॅट्रिक्स लिहून देतो मी. रो मॅट्रिक्स सिंगल रो. ठीक आहे. झिरो मॅट्रिक्स ऑल एलिमेंट्स आर झिरो. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. फोर्थ होरिझोंटल मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्यात ये आपण M/N ची मॅट्रिक्स आहे ना. ऑर्डर M/N आहे. ठीक आहे, M रोज आहे आणि N कॉलम्स आहे. त्याच्यात काय असतं माहितीये का, N इज ग्रेटर दॅन M. कॉलम जास्त असतात तेव्हाच तर कॉलम जास्त असतात तेव्हा होरिझोंटल मॅट्रिक्स होते. म्हणजे रो 1 2 असेल तर कॉलम 3 असतात. 1 2 3 1 न 2 असे, तेव्हा तर होरिझोंटल मॅट्रिक्स होईल. ठीक आहे. फिफ्थ व्हर्टिकल मॅट्रिक्स ची असते. ह्याच्याच बद्दल बोलून राहिलो. हे M/N ची
तर याच्यात जर पाहिलं तर एम इज ग्रेटर दॅन एन, म्हणजेच याच्यात अशी असते ती. ठीक आहे, 1 2 3 हे असतात रोज आणि कॉलम असतात 2. ठीक आहे, म्हणजे 2 असतात असं नाही आहे, रोज जास्त असतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं व्हर्टिकल मॅट्रिक्स. समजायसाठी मी इथे काढलं होतं. त्यानंतर 6 पॉइंट स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? ए एम बाय एन ची असेल तर एम इज इक्वल टू एन, ज्याच्यात रो आणि कॉलम सेम असतात त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. ठीक आहे, असं शॉर्टकट मध्येच लक्षात ठेवा बेटा. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवलं तरच लक्षात राहत. त्याची डेफिनेशन पाठ कराल का? स्क्वेअर मॅट्रिक्स झालं, त्यानंतर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्स आता आपण थोडं 7 पासून दुसऱ्या याच्यावर बघूया. 7 आता. ठीक आहे, या सगळ्या सोप्या होत्या. 7 ट्रायंगुलर मध्ये ना ट्रायंगुलर, ठीक आहे, अप्पर ट्रायंगुलर एक असते, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, आणि दुसरी असते लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मध्ये काय असते की अशा टाइपची असते ती. अप्पर ट्रायंगुलर हे 0 असतात आणि हे काहीतरी असते A1 A2 A3 B1 B2 B3 असं काहीतरी असतं. अप्पर ट्रायंगुलर बनतो हा ट्रायंगल अप्पर ट्रायंगुलर. लोअर ट्रायंगुलर मध्ये वरचे एलिमेंट्स जे आहे B1 B2 B3 ते 0 असतात. ठीक आहे, ते यांना म्हणतात अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. बरं, आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती आहे तुम्हाला. डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनलला मध्ये एलिमेंट्स असतात, बाकीचे 0 असतात आहे ना, त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात आहे ना. डायगोनल मध्ये एलिमेंट्स असतात म्हणजे 1 2 3 काही ना काही असतं. स्केलरला म्हणतात स्केलर जिथं डायगोनल एलिमेंट जर सेम असले, म्हणजे 2 2 2 3 3 3 तर त्याला स्केलर म्हणतात. आणि ते जर डायगोनल एलिमेंट 1 1 1 असले तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. हे लक्षात ठेवा, बाकीचे एलिमेंट 0. ठीक आहे, सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? सिंगुलर मॅट्रिक्स मध्ये ज्याचा डिटर्मिनंट, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असतो त्याला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. अल्जेब्रा मॅट्रिक्स. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे इक्वॅलिटी मॅट्रिक्स. इच अँड एव्हरी एलिमेंट म्हणजे आपण A11 सोबत A11 चे म्हणजे 2 मॅट्रिक्स जर सेम असल्या, इक्वल असल्या, तर A11 इकडला आणि A11 तिकडला हे इक्वल कन्सिडर करतो है ना. करस्पॉन्डिंग एलिमेंट जे असतात त्या पोझिशनचे ते इक्वल असतात. इक्वॅलिटीमध्ये सम येतं तुम्हाला, प्रॉडक्ट येतं, मल्टिप्लिकेशन आहे ना. म्हणजेच हे सगळं मॅट्रिक्सचं येतं तुम्हाला. सम, सबट्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळं येतं. चला आता न्यूमेरिकल बघूया. न्यूमेरिकल काय दिलाय? एक्स मायनस नाही इथे, 2y -2 into yx is equal to -12 11 1. ठीक आहे, तर हे झालं एकच मॅट्रिक्स. याला मॅट्रिक्स मध्ये काय असते? मल्टिप्लिकेशन. हे लक्षात ठेवा, स्केलरचं मल्टिप्लिकेशन प्रत्येक एलिमेंटला असते. तर -2y झालं प्लस -2x झालं, तर x -2y
हा पहिला एलिमेंट झाला आणि दुसरा एलिमेंट झाला 2y मायनस 2x इज इक्वल टू -12 1. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला. याला -2 ने मल्टिप्लाय केलं, इथे प्लस आलं आणि मग तुम्ही x मायनस 2y आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन केलं. बरं, आणि आता इक्वॅलिटी म्हणजे हा एलिमेंट म्हणजेच हा एलिमेंट आणि हा एलिमेंट म्हणजेच हा एलिमेंट. तर x मायनस 2y इज इक्वल टू -12 इक्वेशन 1 आणि 2y मायनस 2x इज इक्वल टू 1 इक्वेशन 2. मी दोन्हीचे ॲड करून टाकतो. ॲड जर केलं मी तर काय होऊन राहिलं, हा एलिमेंट कटला. ठीक आहे, आणि हे आलं -x मायनस 2x मायनस x इज इक्वल टू -11. x इज इक्वल टू आलं 11. x 11 असेल तर 11 तिकडे गेले है ना, 11 तिकडे गेले तर y ची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे, कुठे पुट करून द्या तुम्ही x. तर 11 तिकडे गेले तर -23 झालं, -23 अपॉन 2 -2 म्हणजेच 23/2 y ची व्हॅल्यू. बघून घ्या थोडं, y ची व्हॅल्यू काढून घ्या. बघून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स आणि वाय फाइंड आउट करा. आता इथे कसं एक्स हा मॅट्रिक्सच्या आतमध्ये होता म्हणून त्याची एक व्हॅल्यू येत होती. आता इथे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये एक्स आणि वाय ते दोन्हीचे व्हॅल्यूज काय येईल, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये येईल. कोणत्या फॉर्ममध्ये येईल, मॅट्रिक्सच्या. तर ठीक आहे, लिहून टाकतो. बघा, इथे 2x मायनस वाय आणि इथे x प्लस 2y. तर इथे जर 2 नी मल्टिप्लाय करून टाकलं तर 2y होऊन जाईल. मी याला 2 नी मल्टिप्लाय करून लिहितो, 4x मायनस 2y. 2 नी याला मल्टिप्लाय केलं तर याही साईडला मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन होईल 12 मायनस 12 0 मायनस 8 4 2 है ना. इच अँड एव्हरी एलिमेंटला ते मल्टिप्लाय होतं आणि x प्लस 2y हे गिवन आहे, हे लिहून टाकलं. किती आहे, 3 2 5 -7. ठीक आहे, ऍड करून टाकले तर हे येऊन राहिलंय, हे तर कॅन्सल होऊन राहिलंय. हे झालं 5x इज इक्वल टू, या दोघांचं ऍडिशन बघा, 12 प्लस 3 15 मायनस 12 तर -10 येईल. 0 प्लस 5 5 येईल. 3 मायनस 8 -2 -10 येईल. 4 प्लस 1 5 येईल आणि 2 प्लस -7 म्हणजे -5 येईल. त्याला 5 ने डिवाइड करून टाका तर x इज इक्वल टू आलं 3 -2 1 -2 1 -1. ही मॅट्रिक्स मिळाली. फास्ट करता येतं. आणि हे जर मिळालं, बघू घ्या कसं केलं तर. ठीक आहे, चॅटिंग चालू. ठीक आहे, हा बस इथे पुट करून टाका ना एक्स ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये. तर 3 -2 1 -2 1 -1. ठीक आहे, प्लस 2y इज इक्वल टू 3 -2 3 2 1 5 मायनस. बस 2y इज इक्वल टू येऊन जाईल. मी डायरेक्ट सबट्रॅक्शन करून दाखवतो तुम्हाला, त्याचं सबट्रॅक्शन होऊन जाईल. 3 - 3 तिकडे गेला तर 0 -2 2 -2 प्लस 4 1 त्याच्यातून सबट्रॅक्ट झाला 4 -2 त्यातून सबट्रॅक्ट झाला तर 0 -2 प्लस 2 होऊन जाईल ना, म्हणून 0 1 - 1 0 -1 मायनस प्लस 7 नाही -6 येईल है ना. -7 प्लस 1 होऊन जाईल -6.
तर झालं y इज इक्वल टू मिळालं तुम्हाला y इज इक्वल टू मिळालं 0 2 2 0 0 -3 हे मिळालं. बघू इथे हा -1 आहे ना, -7 बघून घेऊ आपण. -5 -1 बरोबर आहे. -1 हा इथे -1 आहे, तो तिकडे गेला तर +1 होऊन जाईल. -6 बरोबर लिहिलाय. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, बघून घ्या एकदा. ठीक आहे, मी माझ्या याच्यात थोडं करेक्शन होतं ते करून घेतलं. चला हे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे, पटापट पटापट. वेळेनुसार आपल्याला फास्ट चालावं लागेल थोडं. 5a plus 3b minus 4i is equal to 5 into 2100 plus 3b into 20 minus 4 into 1001. हे आयडेंटिटी मॅट्रिक्स असते 2x2 ची. हे सगळ्या 2x2 चे आहेत ना. हे झालं 10 5 0 0. हे झालं 3 - 3 6 0 आणि हे झालं -4 0 0 4. ठीक आहे, पटापट पटापट. 10 + 3 मायनस तर 9 होऊन जाईल. 5 - 3 2 2 2च होईल. 0 + 6 6 6 6 आणि 0 + 0 -4 असं होऊन जाईल. हे रिक्वायर्ड मॅट्रिक्स मिळेल. बघून घ्या. 9 2 6 -4. ठीक आहे, सोपं होतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. याचं मल्टिप्लिकेशन येऊन जाईल. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला येऊन जाईल. बघू याचं मल्टिप्लिकेशन. रो इंटू कॉलम. हे येतं तुम्हाला, रो इंटू कॉलम असं चालतं. त्याचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट आन्सर लिहितो. 2 × 0 1 × 0 ते 0 0 घेऊन राहिले. 1 × 1 1 + 3 4. पहिला एलिमेंट आला 4. मग दुसऱ्या याला मल्टिप्लाय केलं. 2 + 1 3 3 + 3 6. सेकंड एलिमेंट. पुन्हा याला केलं तर 0. सगळेच एलिमेंट 0 आहे. इकडे गेलं तर हा 1 येईल आणि हा 3 येईल, म्हणजे 4 येईल. फास्ट मध्ये करू शकता तुम्ही. बरं, याला गेलं तर 1 बघा, 4 × 0 2 × 0 1 × 1 आणि 0 × 1. तर 1 × 1 एकच येईल. बरं, याला केलं तर 4 + 2 आणि बाकी तर 0 येईल, 6 येईल है ना. 4 × 2 कारण की 1 × 0 होईल ना, 0 × 1 होईल. अच्छा, तिकडे हे तर 0च, हे सगळे 0च येणार आहे. ठीक आहे, आणि याला मल्टिप्लाय केलं तर 2 + 0 तर 2च येईल, 2च येईल है ना, एकच. आणि 0 × 1 होऊन जाईल तिकडे, 1 × 0 होऊन जाईल. ठीक आहे, यानी केलं तर 2 येईल, फक्त 2 येईल, कारण की हाच येईल, हा तर 0 होऊन जाईल. इकडे गेलो तर 1 + 2 3 येऊन जाईल आणि हा तर 0च येईल. आणि इकडे मल्टिप्लाय केलं तर 1 + 2 हा 3 येईल. बघून घ्या. 4 6 0 4 1 6 0 2 2 3 0 3. करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे. असं फास्ट करता आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. अच्छा हे काय, काहीतरी याचा आन्सर इच्छा इथेच देऊन देऊ आपण. ए इंटू धिस तर येच येईल, ए इंटू धिस तर बी इन, ये आता सी इंटू डी तर सी इन, आणि सी इंटू डी इन तर डी इन. अच्छा तेच मिळून राहिलं. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सने जर तुम्ही कोणत्या याला मल्टिप्लाय केलं तर तीच मॅट्रिक्स मिळते. समजा जर हे ए आहे, ए इंटू आय, म्हणण्याचा अर्थ काय आहे की जर तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय केलं कोणत्याही मॅट्रिक्सला तर सेम मॅट्रिक्स मिळते. हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. याच्यात प्रॉपर्टीज माहिती आहे तुम्हाला, कम्युटेटिव्ह नसतं है ना. चला पटापट बघून घेऊ. पहिली प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी असते की ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. असं नसतेच हा, जनरली एखाद्याच वेळेस येऊ शकतं है ना. ठीक आहे. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. आणि ए दुसरी प्रॉपर्टी आहे ए इज इक्वल टू 0, देन ए बी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि ए बी इज इक्वल टू ए सी असेल तर याचा अर्थ असा नाही आहे की बी इज इक्वल टू सी. बी इज नॉट इक्वल टू सी. ठीक आहे. बी आणि सी इक्वल राहील, इथे न देता आपण इथे देऊ याला. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही आहे की बी इज इक्वल टू सी आहे. मल्टिप्लिकेशनची तर पाहिलीच तुम्ही. आता आय नी मल्टिप्लाय केल्यावर काय होतं. ठीक आहे. फोर्थ, जर समजा इफ ए बी इज इक्वल टू जर बी ए असलं तर आपण म्हणू देन ए अँड बी आर कम्यूट. ठीक आहे. A and B are commute to each other. Then A and B are commute to each other. ठीक आहे. आणि फिफ्थ, इफ ए बी इज इक्वल टू मायनस बी ए असेल देन ए अँड बी आर अँटी कम्यूट टू इच अदर. याला म्हणते कम्यूट. ए बी इज इक्वल टू बी ए असलं तर कम्यूट म्हणते, आणि ए बी इज नॉट इक्वल, ए बी इज इक्वल टू मायनस बी असलं तर काय म्हणतात, अँटी कम्यूट. ठीक आहे. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab when a and b are commute. कम्यूट असलं तर, आणि नाहीतर राहते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर when a and b are अँटी कम्यूट. का असं असते हे, कारण की आपण मल्टिप्लाय करताना लिहू ए प्लस बी इंटू ए प्लस बी, बरोबर आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे तर हे झालं ए स्क्वेअर ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. याचा जो प्रश्न आहे मधला ए बी प्लस बी ए, जर कम्यूट असलं तर ए बी इज इक्वल टू बी ए राहील, म्हणजे ट्वाईस ए बी होऊन जाईल कम्यूट. आणि जर ए बी इज इक्वल टू मायनस बी ए असलं
ए बी इज इक्वल टू मायनस बी ए, तर इथे येऊन जाईल मायनस बी ए प्लस बी ए 0 होऊन जाईल, इथे येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे झालं बेटा अँटी कम्युट. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यावरच न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. काय दिलाय, ए इज इक्वल टू दिस, बी इज इक्वल टू दिस, इफ ए प्लस बी, म्हणजेच काय दिलाय अँटी कम्युट. आपण म्हणू शकतो, आपण काय म्हणू शकतो याच्यावर, आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, ए अँड बी आर अँटी कम्युट. ठीक आहे. हे बघा, हे वाचलं आपण, लक्षात ठेवलं तर त्याचा फायदा बघा, है ना. एकदम आपण करू शकतो. म्हणजेच अँटी कम्युट म्हणजे ए बी इज इक्वल टू मायनस बी ए. ठीक आहे. तर ए बी लिहिलं, ए बी लिहिलं आपण. ए बी काय होईल, 1 मायनस 1 2 इंटू 1 इंटू ए 1 बी मायनस 1 इज इक्वल टू मायनस इंटू बी ए 1 बी मायनस 1. ठीक आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1 मायनस 1 2 इंटू 1 2 1. बरं, याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, काय येऊन राहिलं, ए मायनस बी. याला मल्टिप्लाय केलं तर 1 आणि हे प्लस 1 2 येऊन राहिलं, है ना. मायनस मायनस 1 होऊन जाईल, हे 1 इंटू 1 आणि मायनस 1 इंटू 1. याला 2a प्लस बी आणि हे होऊन जाईल 2 मायनस 1 म्हणजे 1 इज इक्वल टू, इकडलं करू आता, ए प्लस 2, याला मल्टिप्लाय केलं तर मायनस ए प्लस 1 प्लस 1, बरोबर. असं मल्टिप्लाय केलं. बी मायनस 2 है ना, मायनस 2 आणि बी नी याला मायनस बी आणि मायनस 1. बर, अच्छा झालं. आता तुम्ही व्हॅल्यू पुट करा कुठे, असं करा, एक ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस 2 आहे, तर बी इज इक्वल टू काय झालं, सो बी इज इक्वल टू मायनस 2. पटकन आन्सर मिळालं, बी इज इक्वल टू काय मिळालं, मायनस 2. ठीक आहे. आणि 2a बी इज इक्वल टू मायनस 2. ठीक आहे. इथे बघू, 2a प्लस बी इज इक्वल टू बी मायनस 2 आहे. इथे जसं ए कॅन्सल झालं होतं तसं इथे बी बी कॅन्सल होईल, तर ए इज इक्वल टू मिळालं मायनस 1. ठीक आहे. या दोन याच्यावरून आपण काढलं. ठीक आहे. आता आपण यांच्या याच्यावरून करू, खरोखर येऊन राहिलंय काय, ए इज इक्वल टू मायनस 1, बरोबर आहे. मायनस 1 प्लस मायनस मायनस 1 म्हणजे प्लस 1 झाला, 1 प्लस 1 2. ठीक आहे. तर हे 2 येऊन राहिलं, बी ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 2, तर प्लस 2 2 मायनस 1 1 येऊन राहिलं. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि बी ची व्हॅल्यू मिळाली. असं. पण कशावरून बेटा, हे याच्यावरून, हे माहिती पाहिजे की ए अँड बी आर अँटी कम्युट आहेत म्हणून. ठीक आहे. हे माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक. नाहीतर करत बसाल ए प्लस बी, मग ए स्क्वेअर, मग बी स्क्वेअर, मग त्यांचं ॲडिशन, किती डिफिकल्ट आहे ना. त्यापेक्षा हे फास्टमध्ये होऊन जातं, फक्त एवढं माहिती पाहिजे अँटी कम्युटचा अर्थ. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड ऑल मॅट्रिक्स कम्युट टू ए. ठीक आहे. ए सोबत कम्युट असणाऱ्या मॅट्रिक्स फाइंड आउट करा. बरं, तर लेट आपण घेऊ डी नावाची ना, ए बी सी डी या कम्युट आहेत. ठीक आहे. ए बी सी डी, बी नावाची मॅट्रिक्स घेतली.
ठीक आहे, थोडं असं लिहू, लेट बी इज इक्वल टू, ही कम्यूट आहे हा, ठीक आहे, तर ए बी इज इक्वल टू काय होईल, मायनस बी आहे, ठीक आहे. तर ए बी किती होऊन जाईल, ए तर माहिती आहे तुम्हाला 1 1 0 1, बी काय ए बी सी डी इज इक्वल टू मायनस ए बी सी डी, ठीक आहे. हा मायनस ने लिहिला होता का आपण, केला होता का मागच्या न्यूमेरिकलमध्ये, आठवून नाही राहिलं मला, ठीक आहे. आणि 1 1 0 1, ठीक आहे. हा मायनस लक्षात ठेवायला मल्टिप्लाय करायला, तर हे झालं ए प्लस सी, हे झालं बी प्लस डी, हे झालं सी, हे झालं डी इज इक्वल टू मायनस, हे झालं ए, हे झालं ए प्लस बी, हे झालं सी, आणि हे झालं सी प्लस डी, नाही बी प्लस डी, हे सी प्लस डी, ठीक आहे. अच्छा, तर याच्यावरून काय लक्षात आलं माझ्या, ठीक आहे, तुम्ही याला मल्टिप्लाय करून टाका लागेल तर, ठीक आहे, याला मल्टिप्लाय करू, मॅट्रिक्स कम्यूट म्हटलाय ना, अँटी कम्यूट नाही म्हटलंय, ठीक आहे. तर ए बी इज इक्वल टू बी येईल ना, कम्यूट नाही आहे, कम्यूट आहे फक्त, अँटी कम्यूट नाही, ठीक आहे. तर पटापट पटापट आता तुम्ही कम्पेअर करून टाका, तर सी ची व्हॅल्यू ए प्लस सी इज इक्वल टू ए, तर सी ची व्हॅल्यू झाली 0, मी काढली, ठीक आहे, सी ची व्हॅल्यू झाली 0, तर डी, हां, आणि बी प्लस डी इज इक्वल टू, तर ए इज इक्वल टू काय झालं, डी झालं, बी प्लस डी इज इक्वल टू ए प्लस बी आहे ना, बी प्लस डी इज इक्वल टू ए प्लस बी आहे, तर बी बी कॅन्सल, डी इज इक्वल टू ए. अच्छा, तर बस तुम्हाला मॅट्रिक्स मिळाली, काय मिळाली, कम्यूट असणारी मॅट्रिक्स, ए बीच्या जागेवर काय येईल, बीच येईल, आणि डीच्या जागेवर काय येईल, ए येईल, आणि सीच्या जागेवर 0 येईल. या टाईपची मॅट्रिक्स जी असेल ती सगळ्याला कम्यूट आहे, ठीक आहे, सगळ्याला कम्यूट आहे बेटा, बघून घे. म्हणजे तुम्ही 2 2 बी ची व्हॅल्यू काही घ्या, म्हणजे तुम्ही खालच्या दोन जे आहेत बेटा रो 2 चे ते सांगू शकता विशिष्ट. तुम्ही म्हटलं की सर मी 1 2 घेतले फर्स्ट रो मध्ये, तर तुम्हाला म्हणेल मी खाली 0 आणि 1 घ्या. तुम्ही म्हटलं की 3 4 इन्फानाइट मॅट्रिक्स येतील ज्या कम्यूट आहे. तुम्ही म्हटलं की नाही सर मी 10 आणि 20 घेतले, तर मी म्हणेल खाली 0 आणि 10 घ्या. तुम्ही म्हटलं -20 -19 घेतलं सर, तर मी म्हणेल 0 आणि -19 घ्या. कळलं का, असं सिंपल तरीकेने आपण सॉल्व करू शकतो. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता तुम्ही. तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. काय दिलंय, अंडर व्हॉट कंडिशन, ए एम बाय एन दिली आहे, बी एन बाय पी दिली आहे ना, आणि मॅट्रिक्स ए नसेल तिथे सी असेल. थोडं करेक्शन करून टाका, सी, अच्छा 2 आलेत का, ठीक आहे, हा इथे सी करून टाका, इथे सी करून टाका. तर आर बाय क्यू आहे. अंडर व्हॉट कंडिशन द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन विल बी कन्फर्मेबल विचारलंय, कन्फर्मेबल आहे फॉर एबीसी. एबीसी साठी जर कन्फर्मेबल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. पहिल्या ह्याच्यासाठी आपण बघून राहिलोय, एम इज टू एन असेल आणि बी काय असायला पाहिजे, एन इंटू आर.
तेव्हा कुठे म्हणजे दोन्ही सेम असेल तेव्हाच कन्फर्मेबल असते मल्टिप्लिकेशन. आणि येणारा रिझल्ट जो असतो तो सी नावाचा जोही असेल तो m×r असतो. हे सेम असायला पाहिजे आणि हे रिझल्टमध्ये ते लास्ट दिसतात. अच्छा, तर ए आणि बी कन्फर्मेबल असायला पाहिजे तर आहेच एन एन है ना, म्हणजे ए एम बाय एन इंटू आता इथे असं नाही लिहित मी, ठीक आहे, बी एन बाय पी आणि सी आर बाय क्यू. तर मी ऑब्झर्व केल्या या गोष्टी, मी काय ऑब्झर्व केल्या या गोष्टी आहे. आणि पी आणि आर असायला पाहिजे, म्हणजेच माझं कंडिशन आहे पी इज इक्वल टू आर ही मिळायला पाहिजे. पी इज इक्वल टू आर मिळायला पाहिजे. रिझल्ट आपल्याला मिळेल ए एम इंटू क्यू, ठीक आहे, हा मिळेल हा इंटू हा, ठीक आहे. पण आपल्याला कन्फर्मेबल तेव्हाच होईल ज्यावेळेस पी इज इक्वल टू आर असेल. दुसरं एसी बी दिलंय, तर ए एम बाय एन सी आर बाय क्यू आणि बी एन बाय पी, ठीक आहे. तर आता कोणत्या कंडिशन मध्ये राहील कन्फर्मेबल, ज्यावेळेस एन इज इक्वल टू आर राहील, एन इज इक्वल टू आर राहील आणि क्यू इज इक्वल टू एन राहील, क्यू इज इक्वल टू एन राहील, है ना, कळलं का. एन इज इक्वल टू आर राहील आणि आर इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू एन राहील. अच्छा, म्हणजे एन इज इक्वल टू आर इज इक्वल टू क्यू, हे तिन्ही ज्यावेळेस राहतील त्यावेळेसच ते कन्फर्मेबल होईल, त्याच वेळेस कन्फर्मेबल होईल. ठीक, क्लिअर बेटा. चला आपण तिसरं थर्ड वाला बघून घ्या. हे बघा, थर्ड वाला जर बघितलं तर ए बी प्लस सी काय होऊन जाईल, बी प्लस सी, तर ए बी प्लस सी बी प्लस सी बी प्लस सी अच्छा, तर हे होऊन जाईल ए एन बाय पी नाही एम बाय एन आणि बी एन बाय पी प्लस सी आर बाय क्यू, ठीक आहे ना, असं आहे ना. तर याचा अर्थ काय, एन इज इक्वल टू आर, पहिली गोष्ट एन इज इक्वल टू आर आला पाहिजे आणि पी इज इक्वल टू क्यू आलं पाहिजे, ठीक आहे ना, ते सारखं असलं तरच होतंय. दुसरी गोष्ट, अच्छा, आणि एन इज इक्वल टू एन तर आहेच, एन इज इक्वल टू आर आणि हे एन आहेच आहे ना, तर चालतं, ठीक आहे. तर या दोन गोष्टी असायला पाहिजे, या दोन गोष्टी असायला पाहिजे, ठीक आहे, त्यावेळेस कन्फर्मेबल होईल. हेच बघायचं आहे बेटा, बाकी काहीच नाही बघायचं आहे, ठीक आहे. लक्षात आलं का. हे आणि हे इक्वल असायला पाहिजे आणि हे इक्वल असायला पाहिजे. जर समजा ABC असेल तर, आणि ए सी बी असेल तर एन इज इक्वल टू आर व्हायला पाहिजे आणि आर इज इक्वल टू एन व्हायला पाहिजे, ठीक आहे. अशा प्रकारे असते, काही नाही आहे, ठीक आहे, सिंपल आहे, बघून घ्या. अशी क्वेश्चन्स येतात. पॉझिटिव्ह हे काही इतकं महत्वाचं नाही आहे. मॅट्रिक्स पॉलिनॉमियलच्या याच्यात लिहितो आपण मॅट्रिक्स, ते वगैरे आहे. डेफिनेशन काय बघू आता, तसा वेळ झालेलाच आहे आपला. वेळ झालेलाच आहे बेटा आपला. हां, काही डेफिनेशन्स बघून घेऊ आपण.
फर्स्ट डेफिनेशन है आइडेम्पोटेंट मैट्रिक्स। आइडेम्पोटेंट मॅट्रिक्स कोणत्या मॅट्रिक्सला आयडेम्पोटेंट म्हणतात? ज्यावेळेस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, म्हणजेच एखादी मॅट्रिक्स दिली आहे तिला त्याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केला आणि येणारा रिझल्ट जो आहे तो तेच मॅट्रिक्स येत असेल तर त्याला म्हणतात आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स। एवढं लक्षात ठेवा, आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स आयडेंटिटी म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय केल्यावर सुद्धा तीच मॅट्रिक्स वापस मिळत असेल तर त्याला म्हणतात आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स। ठीक आहे, ठीक आहे। दुसरी मॅट्रिक्स असते नीलपोटेंट। नावावर सगळं दिलंय, नीलपोटेंट। नील म्हणजे झिरो, तुम्ही ए टू दी पॉवर पी केलं आणि ते झिरो आलं तर काय म्हणतात त्याला? नीलपोटेंट मॅट्रिक्स। ठीक आहे, पी इज द लिस्ट इंटिजर फॉर विच ए टू दी पॉवर पी इज इक्वल टू झिरो, म्हणजे जिथे पी तुम्ही ए ला ए ने मल्टिप्लाय केलं, जर झिरो आला तर ठीक आहे, नाही तर पुन्हा ए क्यूब करा, ए टू दी पॉवर 4 करा, असं कंटिन्युएशन मध्ये करत आलं, एक वेळ अशी येईल की झिरो येईल आणि ते जे वरचं आहे त्याला म्हणतात नीलपोटेंट मॅट्रिक्स, म्हणजे पीई साठी ते नीलपोटेंट झालं आहे। ठीक आहे, नील म्हणजे झिरो। ठीक आहे, थर्ड मॅट्रिक्स, थर्ड बघू, पिरियोडिक मॅट्रिक्स। पिरियोडिक मॅट्रिक्स समजा जर ए टू दी पॉवर के प्लस 1 इज इक्वल टू 0 असेल, ठीक आहे, ए टू दी पॉवर नाही, के इज इक्वल टू 0 म्हणण्यापेक्षा हेच म्हणू आपण याला ए। ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही ए टू एचा स्क्वेअर घेतला आणि काही फायदा नाही झाला, ए नाही मिळाला, एचा क्यूब घेतला, एचा पॉवर 4 घेतला, म्हणजे चालू आहे तुम्ही एनी मल्टिप्लाय करता करता, पण एक लिमिट अशी येईल की ज्या वेळेस तुम्हाला एचा पॉवर 5 वर ए मिळेल तर 5 मायनस 1 म्हणजे 4 झाला त्याचा पिरियड। काय झाला? पिरियड। पिरियोडिक मॅट्रिक्स म्हणजे पी काय झाला इथे, काय झाला? के इज अ पिरियड, त्याच्या आधी आहे का म्हणून इथे के प्लस 1 घेतला, के प्लस 1 घेतला। जिथे हे बघा याचा सर मग आयडेम्पोटेंट आणि पिरियोडिक मॅट्रिक्स मध्ये काय डिफरन्स आहे? आयडेम्पोटेंट मॅट्रिक्सचा पिरियड 1च असतो, नेहमी 1च असतो, आणि अदर मॅट्रिक्सचा ज्याचा म्हणजे तुम्ही इथे ए स्क्वेअर करूनही ए नाही मिळाला, मल्टिप्लाय करत चालले आणि एक लिमिट अशी येईल की ज्यावेळेस मिळेल तर त्याचा एचा पॉवर बघून घ्यायचा, त्या -1 केला तो पिरियड होईल त्याचा। ठीक आहे, तर इथे राहील पिरियड के, याला पिरियोडिक मॅट्रिक्स म्हणतात। याला आयडेम्पोटेंट म्हणजे आयडेंटिटी तेच मिळते ए स्क्वेअरला, पण नीलपोटेंट म्हणजे 0 आणि फोर्थ फोर फार मोठा लिहिला जातोय, फोर आहे इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स। हे काय शो करते सर सांगा बरं, कशावरून लक्षात घ्यायचं? आयडेम्पोटेंट म्हणजे आयडेंटिटी, नीलपोटेंट म्हणजे 0 आणि पिरियोडिक म्हणजे तीच मॅट्रिक्स पुन्हा प्रगट होणे, तर पिरियड मात्र त्याचा के असतो, म्हणजे के प्लस 1 ला जर मिळत असेल ए तर, आणि इन्व्होल्युटरी हा शो करतो आय, इन्व्होल्युटरी शो करतो आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना। तर समजा जर तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं, इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स म्हणजे आय स्क्वेअर केला आणि आय मिळालं, ठीक आहे, आय स्क्वेअर करून जर आय मिळालं तर याला म्हणतात इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स। म्हणजेच याचा अर्थ असा असतो, एक ए असतो तर दुसरा ए इन्व्हर्स असतो, तेव्हाच तर आय होतं ना। ठीक आहे, म्हणजे ए आणि ए इन्व्हर्स सेमच असतो। ठीक आहे, तर त्यावेळेस होतं आय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इज इक्वल टू आय, त्याला म्हणतो इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स। ठीक आहे, अशा प्रकारे बेटा
हे 4 डेफिनेशन्स आहे आणि विचारल्या जातात ना, हे सगळ्याच्या सगळे विचारले जातात. म्हणजे याच्यावर न्यूमेरिकल्स येतात. ठीक आहे. तुम्हाला विचारलं जाईल आयडेम्पोटेंट कशाला म्हणतात, नीलपोटेंट कशाला म्हणतात, पिरियडिक कशाला म्हणतात, नो ल्युटरी कशाला म्हणतात. ठीक आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. आपण उद्याला न्यूमेरिकल्स पाहू याच्यावर. ठीक आहे बेटा.